पुण्यामधली घटना काही लोकांना माहिती असेल तर काही लोकांना माहिती नसेल. वैष्णवी आगवणे या ताईबरोबर काय घडलं? समाजाच्या प्रत्येक मुलींबरोबर हे घडलं असेल आणि काही मुली तर त्रास सहन करून आत्महत्या पण त्यांनी केल्या असतील. या वैष्णवी ताईंनी पण केलेले. घरच्यांना असं वाटलं की मुलगा श्रीमंत आहे म्हणून लग्नामध्ये त्या मुलाला 51 तोळं सोनं तसंच 50 लाखाची गाडी फॉर्च्युनर गिफ्ट दिली. आणि काही काळानंतरून त्या मुलीला टॉर्चर केलं त्या मुलाच्या घरच्यांनी. तिचा छळ केला, तिला त्रास दिला, तिला मारहाण केली. एवढं त्रास सहन करून सुद्धा ती ताई तिच्या आई बापाला काही बोलली नाही. पण नंतरून ही खबर तिने खूप सहन करून आई बापांना तिने सांगितलं. तेव्हा तिच्या आई बापांनी तिला घरी बोलवलं. 2-3 दिवस ती राहिली. पुन्हा एकदा त्या नवऱ्याच्या घरी ती गेली. परत ते त्रास सहन केला. मुलाने तिच्याकडनं पैशांची आट मागितली आणि ती तिच्या बापाकडनं ते पैसे घेऊन त्या मुलाला द्यायची. पण मला तुम्ही सांगा, समाजामध्ये असं खूप घडतंय मुलींबरोबर ते त्रास सहन करताय. हे वैष्णवी ताई बरोबरच नाही बरं का, तर समाजाच्या प्रत्येक मुलींबरोबर असं काही घडतंय आणि मुली तो त्रास सहन करून घरी पण त्यांचे आलेले काहीतरी भांडण वगैरे होतं म्हणून आजूबाजूचे लोक काय बोलतील, नातेवाईक काय बोलतील, एक गोष्ट लक्षात ठेवा. मला असं वाटतं की आपली इज्जत नको जायला, पण जर तुमची मुलगी गेली तर त्या इज्जतीचं तुम्ही काय करणार आहे?